काही पण. तो नालायक नाहीये, त्याच्याकडे जाणारे नालायक आहे. हे पाणी आहे, हे तीर्थ घेतात. एवढी अक्कल माणसाला असते. कुठलंही तीर्थ घेतात का? काय पाहिले असेल तुम्ही व्हिडिओ आहे ना? एप्स्टीन फाईल. जर ते पाहून तुम्हाला वाईट वाटत असेल तर इमॅजिन दॅट जे एप्स्टीन फाईल्स आहेत ते किती घाण आहे. 7, 8, 9 वर्षाची मुलगी, तिच्यासोबत या राजकारणी लोकांनी तोंड काळं केलं. त्याच्यापेक्षा खतरनाक काय, तिला मारलं आणि कापून तिचं मांस खाल्लं मटणासारखं. कवळं मांस खाली आहे इन्होंने. आणि त्यात भारतातला राजकारणी एक आहे. माहिती आहे तुम्हाला? तुम्ही अंध बघता, तुम्हाला काहीच माहित नाही म्हणून तो गप्प बसलाय. आपले बोट अडकलेले आहेत दुसऱ्याच्या हाताखाली. जगातले मोठे मोठे लीडर आहेत त्याच्यात. डोनाल्ड ट्रम्प पासून, रशियाचा व्लादिमीर पुतिन पासून, त्यानंतर जर्मनी, जपान, कॅनडा, सगळे मोठे मोठे लीडर लोक त्या पार्टीमध्ये जात होते. त्याचं अरेंजमेंट तो करायचा एप्स्टीन. नंतर त्याला मारून टाकलं. पण त्याला मारल्यावरही त्यांनी फाईल गुपचूप लपून ठेवल्या. त्या आता लीक झाल्या. लक्षात घ्या का? ऐसे कैसे भोंदू झाले आमचे तुकोबा बरोबर सांगतात, है की नाही? चला, तुमचं नाव काय नवीन जे आले ते? प्रथमेश. व्हेरी गुड. तू काय करतो बेटा? व्हेरी गुड. गाव कुठलं? धुळे. तुम्ही? नाही ते समोर अहिल्यानगर. अच्छा. सगळ्यात मोठा जिल्हा. डेव्हलपमेंट झाली म्हणे अहिल्यानगरची. पहिले अहमदनगर होतं. त्याचं नाव बदललं तो खतरनाक विकास झाला म्हणे तिथे. बेरोजगारी नाहीच आहे अहमदनगर जिल्ह्यात. महिला सुरक्षित आहे. माहिती आहे तुम्हाला? रस्ते वाहतूक एक नंबर आहे. रोजगार तर एवढा आहे की नगरची पोरं पुण्यात पण येत नाहीत. नगरमध्येच रोजगार आहे. ही नवीन कन्सेप्ट जन्माला आली भारतात. नाव बदललं की डेव्हलपमेंट. माझं नाव सचिन अतकरे आहे. उद्या मी काय करतो? विराट कोहली करतो. शक्य आहे का ते? विराट कोहलीला रोजचं 4 लाखाचं पाणी लागते फक्त. किती रुपयाचं? 4 लाख रुपीज पर डे. खतरनाक पाणी पितो तो. मग पण तरी त्याला कळालं रिटायरमेंट घ्या. त्याला आयुष्य कळालं. तो अजून 20 वर्ष खेळू शकतो. पण तरी त्याने रिटायरमेंट घेतली. अरिजित सिंग अजून 20-30 वर्ष गाऊ शकतो, रिटायरमेंट घेतली. या लोकांना कळालं आयुष्य काय. आणि त्याच्या मागे कशामुळे कळतं आयुष्य काय? अध्यात्म. म्हणून आमचे ज्ञानोबा 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून समाधी घेऊन टाकतात. त्यांना कळालं आयुष्य काय. आपल्याला कळत नाही आयुष्य काय. म्हणून तुम्हाला सांगतो, तुमच्या आयुष्याचे जे ध्येय आहे पटापट पटापट पूर्ण करा आणि रिटायरमेंट घेऊन टाका. काही पडेल नाही. पटकन पोलीस भरती काढा, आर्मी भरती काढा, पोस्ट काढा, एक बायको काढा. लेकर आपोआप होतातच नंतर. नाही झाले तर IVF आहे. कायसाठी? तुमच्या आईवडिलांना नातू नात पाहिजे. त्यांना सुख द्या. सेटल करा. त्यांच्या नावानं पैसे टाका. अचानक तुमचं काही बरं वाईट झालं, त्यांना 2-3 लाख आले पाहिजे. 2-3 करोड आले पाहिजे. अशा पॉलिस्या काढून ठेवा. रिटायरमेंट घेऊन. काय मत आहे तुमचं? हो तर म्हणा. नाही तर चालले दर महिन्याला EMI भरत. ओके. चला, स्वागत सगळ्यांचं. आपण पॉलिटिकल सायन्स सुरू केलं. या महिन्यात आपल्याला ते कंप्लीट करायचं आहे आणि नेक्स्ट महिन्यामध्ये मग मी तुमचं घेईल मराठी व्याकरण. ते तुम्हाला आर्मीला नाही आहे पण पोलीस भरतीला आहे. आणि अकॅडमी एवढी चांगली आहे जिथे तुम्ही ॲडमिशन घेतल्या, हे तुम्हाला ते फ्रीमध्ये देते, कॉम्प्लिमेंटरी देते मराठी. आलं लक्षात? त्यामुळे तुम्ही त्याचा काय करा? फायदा घ्या. काल आपण उपराष्ट्रपतीपर्यंत आलो होतो, राईट? होतं म्हणा. बरं, तुमचं काम काय? रट्टाफिकेशन. आर्मी भरती, पोलीस भरतीला डिटेल नसतं. पण सचिन सर तुम्हाला एवढं डिटेल शिकवतात की तुम्ही आता काय व्हायला पाहिजे? बाप व्हायला पाहिजे. बाप त्या विषयाची. तुम्ही मम्म्या. बरोबर ना? होणार ना? त्या विषयामध्ये तुमचा हात नाही पकडेल कोणी, एवढं नॉलेज तुमच्याकडे पाहिजे. होतं म्हणा. आपण काल राष्ट्रपती बघितले होते आणि या माणसाचं मला खूप कौतुक आहे. त्याच्यावरही आपण चर्चा केली होती आणि भारताचे उपराष्ट्रपतीपर्यंत आपण बघितलं होतं. इथपर्यंत आपण आलो होतो.
आता इथे सध्या एक नवीन चेहरा आलाय. काय नाव त्यांचं? अरे बेटा, ते पहिले होते डॉक्टर एस राधाकृष्णन. आता कोण आहे? सी पी राधाकृष्णन. मला सर्वपल्ली राधाकृष्णन ऐकायला आलं. सी आहे तो, सी पी राधाकृष्णन. ते कोण आहेत सध्या? उपराष्ट्रपती. आणि त्यांनी काल राज्यसभेच्या खासदारांना शपथ दिली. त्यामध्ये मग आपल्या पार्थला पण भेटली. तुम्ही दोघं इकडून या ना, तुम्ही इकडे या, तुम्हाला दिसणार नाही. तुम्ही थोडे आत सरका, थोडेसे असे. हे इथे हे पहिले या, इथे बसा, इथे या, समोर या, इथे पहिला बेंच खालीच आहे बेटा, या ये की. यांना मला इकडे जास्त पाहावं लागेल असं, नाही तर मी असं लिहिल तुम्हाला दिसणार नाही. लवकर येत जा. चंपा कुठे आहे तुझा? तो लाव. यात बरेचसे लोक चष्म्यावालेच आहेत. चष्म्यावाले हुशार असतात माहित आहे तुम्हाला. लाव लवकर, आपण हुशार आहे की. पण प्रॉब्लेम पण आहे चष्म्यावाल्यांचा, माहित आहे ना काय? ते स्वतःला हुशार समजतात. हा एक प्रॉब्लेम पण आहे. ती कुठे आहे प्रतिभाताई पाटील? प्रतिभा कुठे आहे? बर, तुमचे ऍटलिस्ट नंबर घ्या एकमेकींकडे, विचारायचं कुठे आहे बाई, ये सुरू झालंय गणित लेक्चर है ना, पारायण. हे नाव लक्षात ठेवा. पहिले कोण? यांच्या नावाने काय साजरं केलं जातं? कधी असतो तो? नंतर नंतर बरं, यातले बरेचसे असे आहेत जे राष्ट्रपती झालेत. कोण कोण झालेत? नाही झाले, नाही झाले, झाले, इकडे झाले, 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 इथपर्यंत हा रूल सुरू होता. नंतर हे नाही झाले. माहित आहे ना हे कोण आहे? भैरवसिंह शेखावत माहित आहे का? नाही माहित. प्रतिभाताई पाटील माहित आहे का? नातं शोधत बसा तुम्ही. नंतर हे कोण आहे? हे कोण आहे? हे यांचं वैशिष्ट्य काय? एम व्यंकय्या नायडूचं माहित आहे का? साऊथचे आहे ते. साऊथचे लोक त्यांचं कल्चर खूप फॉलो करतात. म्हणजे विदेश मंत्री होते आपले, परराष्ट्र मंत्री होते पी चिदंबरम काँग्रेसतर्फे. यांनी पण बीजेपी मध्ये मंत्र्यांचं काम केलंय. पण फॉरेन डेलिगेट जरी भेटायला आलं ना भाऊ, हे लुंगीवरच जातील. पांढरी लुंगी, पांढरी शर्ट, हे त्यांचं कल्चर जपतात साऊथचे लोक. आणि आपले महाराष्ट्राचे टॉय, त्याच्यावर अरे नाही भाऊ, आपलं धोतर आहे. आपलं काय? धोतर. आपण ते फॉलो नाही करत. हे लोक एवढे कट्टर आहे ना यांच्या कल्चरच्या बाबतीत. म्हणून तो नियम सगळ्यात पहिले तिकडे आला, मंदिरात कोणते कपडे घालून जायचे. चांगलेच कपडे घालून जायला पाहिजे की नाही. आपल्याकडे काही पण कपडे घालून जातात. मग तुम्ही जेनजी, भारतातली एडी जेनजी हे आंदोलन करते, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अपमान आहे, आम्ही काही पण घालू. काही घालतं का मंदिरात? मी तर जिथे राहतो धायरीला, तिथे धायरेश्वर मंदिर आहे. सकाळी बाया गाऊनवर येतात, गाऊनवर. अलाउड नाहीये. गाऊनवर कोणी मंदिरात जाते का? तो रात्री घालायचा असतो घाणेरडा. काही पण. मुलं जातात ते फाटके फुटके कपडे घालून, मुलं मुली पण तसेच. अलाउड नाहीये. देवाकडे जाताना कल्चर हे त्यांच्याकडे आहे, माहित आहे का? ते लोक, हे बघा, हे उपराष्ट्रपती होते, परराष्ट्र मंत्री होते, संरक्षण मंत्री होते. त्यानंतर पी चिदंबरम संरक्षण मंत्री होते, तरी सुद्धा फॉरेन डेलिगेट्स भेटायला आला, भाऊ लुंगीवरच जायचा. हे काय यांचं वैशिष्ट्य? यांच्याबद्दल काल आपण बोललोच. आता सध्या करंटली कोण आहेत? हे. अरे आज तुझी बस लवकर आली, व्हेरी गुड, वेलकम. लवकर निघाली असेल ना बेटा आज? व्हेरी गुड. चला आता आपण मंत्रिमंडळाकडे जाऊ. 2 3 5 3 8 10 12 13. घ्या, खाते वाटप करून घ्या. 13 जण आहे. पहिलं खातं माझ्याकडेच ठेवतो. PM, प्राईम मिनिस्टर मी, बाकी सगळं मंत्रिमंडळ. कलम लक्षात ठेवा. कलमचं वर तर काय सांगते? राष्ट्रपतीला सहाय्य आणि सल्ला देण्याकरता मंत्रिमंडळ असतं. कोणाला? राष्ट्रपतीला. काय काम आहे त्याचं बघा, मी रेडमध्ये आहे इथे, सहाय्य आणि सल्ला. आणि 74(1) उपकलम 1 म्हणतात, कोणाच्या नेतृत्वाखाली? सचिन सरांच्या नेतृत्वाखाली, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली काय असेल इथे? मंत्रिमंडळ असेल. मग तुम्ही मंत्रिमंडळ, बरोबर. खाते वाटून घ्या. निर्मला सीतारामन कोण होते? अर्थमंत्री आहे ना, खतरनाक अर्थमंत्री आहे देशाची. ती म्हणते मी कांदा खात नाही, त्यामुळे कांद्याचे भाव वाढलेत, मला काही फरक पडत नाही. खतरनाक आहे. संसदेत बोलते ती बाई, बिकॉज शी इज जैन. जैन लोक कांदा खात नाही. ती डायरेक्ट संसदेत बोलते अशी, त्यामुळे कांद्याचे भाव वाढले, मला फरक पडत नाही. और काही आहे का डोक्याचा भाग? कारण कांदा कोणाचा आहे?
आम आदमीच्या ताटातला रोजची लागणारी गोष्ट आहे. आणि महागाई जेव्हा वाढते अन्नधान्याची, त्या सगळ्यात जास्त आपल्या जीवनावर प्रभाव पडणारा घटक आहे भाजीपाला. बरोबर ना? कांदा लागणारच आहे ना. तर कांदा आपल्याला परवडलाही पाहिजे. आपल्याकडे कांद्याचं प्रोडक्शन कमी आहे आणि आपण कांदा दुसऱ्याला निर्यात करतो. तुला माहिती आहे पेट्रोल, डिझेल, गॅस हे आपल्याकडे कमी आहे, तरी सुद्धा आपण शेजारच्या राष्ट्रांना सध्या देतोय. म्हणजे मी कर्ज काढून याला मदत करतोय, अशातला तो भाग आहे. कोण म्हणते? अर्थमंत्री करतात असं. राष्ट्रपती आपलं कार्य पार पाडताना यांचा सल्ला घेतात, परंतु अशा सल्ल्याचा फेरविचार करण्यास सांगू शकेल आणि राष्ट्रपती फेरविचारानंतर दिलेल्या सल्ल्यानुसार वागतील, यासाठी 44वी घटनादुरुस्ती केली. जर एखादा सल्ला नाही आवडला ते फेरविचारासाठी परत तुमच्याकडे पाठवू शकतात. नंतर मंत्र्यांनी राष्ट्रपतींना दिलेल्या सल्ल्याची कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येत नाही, म्हणजे हे न्यायालयीन कक्षेच्या बाहेर आहे. कलम 75 मंत्र्यासंबंधी अन्न तरतूद आहे. त्यामध्ये पंतप्रधान राष्ट्रपतीकडून नियुक्त केले जातील व इतर मंत्री राष्ट्रपतींकडून पंतप्रधानांच्या सहाय्याने नियुक्त केले जातील. म्हणजे पंतप्रधानाची नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती. आणि इतर मंत्री सुद्धा राष्ट्रपतीकडून केल्या जातील, पण सल्ला कोणाचा? प्राईम मिनिस्टरचा, की याला अर्थ खातं द्या, याला गृह खातं द्या, वगैरे वगैरे. 75(1) उपकलम ए त्याच्यामध्ये काय आहे? मंत्र्यांची संख्या किती असावी? जेवढी लोकसभा सदस्य संख्या असेल त्याच्यापेक्षा 50% पेक्षा जास्त असणार नाही, 15%. उदाहरणार्थ आता लोकसभा सदस्यांची संख्या 552 आहे, तर याचे 15% काढायचे. काय काढायचे? याचे 15% काढायचे. जी काही आकडा येईल त्याच्यावर मंत्रिमंडळ असू शकत नाही. म्हणजे एक लिमिटेशन्स दिलं. बरं का दिलं असेल हे लिमिटेशन 91व्या घटनादुरुस्तीने? कारण उठसूट कोणी मंत्रिपद मागितलं असतं. मग एक लिमिटेशन्स असतं त्याला, किंवा 15 होतील, 20 होतील, 25 होतील, 30 होतील, 35 होतील, व्हॉट एव्हर जे काय असेल ते. नंतर संसदेचा कोणताही सदस्य जर पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत सदस्य म्हणून अपात्र ठरविण्यात आला तर तो मंत्री होण्यास सुद्धा अपात्र आहे. तुम्हाला माहिती आहे पक्षांतर बंदी कोणी आणलं? मिस्टर राजीव गांधी 1985 मध्ये पक्षांतर बंदी विधेयक कायदा मंजूर केला. आणि 1985 मध्येच राजीव गांधींनी डिजिटल इंडिया आणलंय भारतामध्ये. जे आजची सरकार उदो उदो करते ना, ते त्यांनी आणलंय. तुमच्या हातात जे 4G 5G दिसते ना, 1985 मध्ये. तिसरं 1985 मध्ये त्यांनी राफेल सोबत डील केली होती. बोफोर्स तोफा त्यांनी भारतामध्ये बोलवल्या होत्या 1980 फ्रान्स सोबत. तेव्हाचा करार आहे. आणि त्याचा पहिल्यांदा वापर कुठे केला आपण? 1999 मध्ये कारगिल वॉरमध्ये बोफोर्स तोफा वापरल्या होत्या आपण. माहिती आहे तुम्हाला तोफा काय आहेत? त्या उंचावर मारा करतात. एका दिवशी साधारणतः कारगिल वॉरमध्ये 3000 रुपयाचा एक गोळा येतो. त्या काळातली व्हॅल्यू सांगतो. रोज 300 गोळे वर मारले जात, त्यात एखादा बसत होता. कारण ते कुठे बसले होते? आतंकवादी वर बसले होते. बरोबर अंदाज येत नव्हता, पण ते वरून बरोबर आपल्या लोकांना मारत होते. त्यामुळे ते युद्धामध्ये आपलं प्रचंड नुकसान झालं. पण बरं झालं त्या तोफा होत्या म्हणून आपण त्यांना उडवू तरी शकलो तिथे. बोफोर्स तोफा. ह्या 85 मधल्या 3 घटना. त्यातलं पक्षांतर बंदी विधेयक काय असतं? उदाहरणार्थ हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडून आला आणि निवडून आल्यानंतर आमदार झाला किंवा खासदार झाला आणि नंतर यांनी पक्ष बदलून काँग्रेस पक्षामध्ये गेला किंवा BJP मध्ये गेला, तर याचा आमदारकी आणि खासदारकी 1985 पूर्वी शाबूत राहायची. पण 85 नंतर हा कायदा जेव्हा आला तेव्हा जर तू पक्ष बदलला तर तुझी आमदारकी गेली. तिथे काय लागणार? पोटनिवडणूक लागणार. परत तुला उभं राहावं लागेल ज्या पक्षात तू गेला. लक्षात येते? चांगली होती की वाईट होती ही गोष्ट? चांगली होती. नाहीतर काय होईल? लोक या पक्षातून निवडून येतील आणि दुसऱ्या पक्षात चालले जातील. बरोबर आहे ना? मध्यंतरी महाराष्ट्रातली सगळ्या जनतेच्या मनासारखं झालं माहिती आहे का? कारण सगळ्याचं सरकार आलं होतं. पहिले BJP आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सरकार आलं, राष्ट्रवादी. बरोबर. मग काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचंही सरकार आलं. म्हणजे असा एक पक्ष सुटला नाही त्याचं सरकार नव्हतं. जनतेने ज्यालाही मत दिलं तर ते सगळे मंत्री झाले होते. कोणी ना कोणी झालंच होतं. आताही तसंच आहे. कोणी ना कोणी मंत्रिमंडळामध्ये असतंच. मग शिवसेनेचे 2 भाग झाले, राष्ट्रवादीचे 2 भाग झाले. है ना? जो दुसऱ्याचे 2 भाग करतो, एक दिवस त्याचे 2 भाग होतात, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही तरी सुरत मार्गे गुवाहाटी गेले, तो सुरतलाही नाही नेणार, गुवाहाटीलाही नाही नेणार, इथेच 2 भाग करून टाकेल तुमचं. नियती खतरनाक असते. कळते की नाही? नियती खतरनाक असते. आपण दुसऱ्याचं घर फुटलं की आपलं घर फुटतच असते. है ना? एक 75(2) म्हणजे काय? राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत तो मंत्री काय असतो? पदावर राहू शकतो. एखादा प्रश्न आला तर येऊ शकतो मंत्रिमंडळासंदर्भात. आता पुढचा मुद्दा महत्त्वाचा, अटॉर्नी जनरल.
बऱ्याच लोकांना कन्फ्यूज होतं महान्यायवादी आणि महाधिवक्ता. तर महान्यायवादी आणि महाधिवक्ता यातला फरक सांग शिवसेन. याच्यावर परीक्षेत 100, 200, 400% प्रश्न येणारच आहे. महान्यायवादी कोण असतो आणि महाधिवक्ता कोण असतो तुम्ही सांगा. तुमचं नाव काय? हा हा मारुती. हो रे, उद्या. येस, बजरंग बोली. मी विसरूनच जातो यार. तरी मी तुझ्याकडे रोज जात असतो माहित आहे का, तरी मी तुला विसरतो. बरोबर तुझ्या बाजूला बसलाय तो बघ. मारुती बाजूलाच आहे. आम्ही अमरावतीकडे आमच्या विदर्भामध्ये एक महाराज होऊन गेले, संत गाडगे बाबा. ओळखता का तुम्ही त्यांना? त्यांचं पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर. एक खराटा एक मडकं घेऊन काय करत रस्ता झाडत ते, आणि ज्या गावात संध्याकाळी थांबत तिथे कीर्तन ठोकत. जो माणूस कधीच शाळेत गेला नाही, अंगठा बहादूर होता, आज त्याच्या नावानं अमरावती युनिव्हर्सिटी आहे. म्हणजे काही तर असेल त्या माणसामध्ये. त्या माणसानी एक शिकवण दिली, माणसात देव शोधणारा संत म्हणून खालीलपैकी कोणत्या संताला ओळखल्या जातं? तर गाडगे बाबा. त्यांना काय, ते गाडगं त्यांच्या जवळ असायचं म्हणून त्यांना गाडगे हे आडनाव पडलं. जानोरकर हे आडनाव मागे पडलं. त्यांचं मूळ नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर. तर त्या माणसं बाजूला जो बसलाय ना तो माणूस, त्याच्यात देव आहे बरं का. तसंही तो मारुतीच आहे तुमच्यात. म्हणून आमचा एकमेव संप्रदाय आहे वारकरी संप्रदाय. कुठला? जगात एकमेव संप्रदाय वारकरी संप्रदाय, तो सगळे एकमेकांच्या पाया पडतो. खरं खोटं? महाराजही त्या भक्ताच्या पाया पडतात आणि भक्तही महाराज. बाकीचे संप्रदाय काळा बरं, महाराज वर असतो, मोठी गादी, काजू बदाम, आणि भक्त त्याच्या पायावर लोटांगण घेतात, तीर्थ घेतात. पाहिलं तुम्ही आहे की नाही? महाराज नाही लोकांच्या पाया पडत, पण आमच्या वारकरी संप्रदायात सगळे एकमेकांच्या का पडतात? माणसात देव शोधणारा संत है ना मारुती. मला याच्यातला फरक सांग, नाही तर शिवसेन सांगेल बरं. शिवसेन खतरनाक आहे त्याचा अभ्यास. हा सांग रे बेटा, हिंट देऊ? हा हा बोल. येतो कोणतरी बोलली तू. हा काय रे बेटा? चला हिंट देतो तुम्हाला. याच्यावर अपडेट ठेवत जा तुम्ही, कारण तुमची परीक्षा या वर्षी आहे, पुढच्या वर्षी आहे, त्याच्या पुढच्या वर्षी आहे. मग तेव्हा फक्त अपडेट करायचं. आता सध्या करंटली कोण आहे, कोण सांगेल तुम्हाला? गुगल बाबा. बरोबर ना? बाबात बाबा, गुगल बाबा. तुम्ही गुगल ओपन करा आणि फक्त ए असा शब्द टाईप करा, तो लाखो गोष्टी सांगेल ए बद्दल. तुम्ही काही पण टाका, ते तुमच्या हातात असलेलं सगळ्यात मोठं सर्च इंजिन आहे. ज्ञानाचा खजिना तुमच्या हातात आहे, तुमच्या हातात मोबाईलमध्ये. तुम्ही गुगल वापरतच नाही. आता तेही वापरायची गरज नाही, त्यापेक्षा खतरनाक आला आता चॅट जीपीटी, जेमिनी AI. अरे एवढं भारी आहे ते, तुम्ही काही पण टाका. तुम्ही फक्त टाका, तू टाक निरंजन, आत्महत्या कशी करू, तो 100 मार्ग सांगेन तुला. पहिल्यांदा तुला सपोर्ट करेल, का करायचं सांग, नको टेन्शन घेऊ, मी मित्र आहे, तुला खूप सपोर्ट करेल तो. पण तरी तू ऐकायच्या मूडमध्येच नाहीये. तू जर त्याला कमांड केली, शांतपणा करू नको, जेवढं विचारलं तेवढं सांग, लगेच तो म्हणतो आय एम सॉरी, मी तुझं मन दुखवलं, मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देत आहे, बघ खाली पंख्याला लटक, गाडी खाली जा, खडक वाचल्या डॅम मध्ये उडी मार, उंदराची औषध घे. तसंही जर तुम्ही काही करत नसाल आयुष्यात तर जागा खाली करा. उगीच तुमचा काय घरच्यांना त्रास, सगळ्यांना त्रास आहे की नाही? शिवसेन खाणं आणि खत करणं या व्यतिरिक्त काय योगदान आहे आपलं? ना देशाच्या GDP मध्ये योगदान आहे, ना घरी काही उत्पन्न येत आहे. उगीच पृथ्वीवर भार आहे की नाही? होतं म्हणा. हा लगेच जसाल आज, नाही तर मस्तचं नाव सांगसाल है ना. हा भारत सरकारचा कायदेशीर सल्लागार आहे आणि महाधिवक्ता हा राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार असतो. दोघांना फरक कळाला? हेंड दिली होती मी तुम्हाला. समजा राष्ट्रपतीने एखादा मुद्दा पाठवला तर भारत सरकारला ऍडवाइस देणारा एक कोणतरी ऍडवायझर पाहिजे, एक सल्लागार पाहिजे. समजा कोणीतरी उठून भारत सरकारच्या विरोधात केस केली, एखाद्या राज्याने केली भारत सरकारच्या विरोधात किंवा एखाद्या व्यक्तीने केली, तर भारत सरकारचा कायदेशीर एक प्रकारचा तो वकील आहे. त्याला काय म्हणतात? महान न्यायवादी. त्यासाठी कलम काय आहे? कलम 76. पाठ करा, याच्यावर खूप वेळा प्रश्न आलेला आहे. कलम 76 म्हणजे काय? अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. राष्ट्रपतींनी सोपवलेली कायदेशीर स्वरूपाची किंवा विधिविषयक कामं तो करतो. राज्यघटना किंवा इतर कायद्यांनी त्याच्यावर सोपवलेली कार्य तो करतो. बरं, हा जो अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया आहे,
हा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये याचा समावेश होतो. तो भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी आहे. त्याची नेमणूक राष्ट्रपती करते. आता इथे लक्ष द्या, जो जन्माला घालतो तोच मारत असतो, जो नेमणूक करतो, जो शपथ देतो ना, तोच रेजिग्नेशन घेतो, तोच बडतर्फ करतो, तोच निलंबित करतो. हे पाठ करून टाका. त्यामुळे यातली एक गोष्ट जरी आली आणि जर तुम्हाला असा प्रश्न आला की याचं बडतर्फ कोण करतं, याचं निलंबन कोण करतं, तर हेच लिहून टाकायचं. आलं लक्षात? हिंट सांगत असतो मी तुम्हाला. SC म्हणजे सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अर्थप्राप्त व्यक्तीची नेमणूक केली जाते. हा कोण पाहिजे? ऍटलिस्ट SCचा न्यायाधीश पाहिजे. सुप्रीम कोर्ट माहित आहे ना, त्याच्या खाली काय असतं? हायकोर्ट, मग डिस्ट्रिक्ट कोर्ट, माहित आहे ना. नंतर राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत तो पद धारण करतो आणि त्याला जर असं वाटलं की राजीनामा द्यावा तर तो राजीनामा देऊ शकतो. कोणाला? नेमणूक कोणी केली ती? राजीनामा कोणाला देईल? त्यालाच देईल. कलम 143 नुसार राष्ट्रपतीने सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवलेल्या बाबींमध्ये तो भारत सरकारचं काय करत असतो? प्रतिनिधित्व करत असतो. राज्यघटनेतलं भाग 5 केंद्र प्रकरण जे की कार्यकारी विभाग आहे त्यातलं कलम 76. म्हणजे जर याचा भाग विचारला घटनेतला तर भाग कितवा? 5वा. अधिकार काय आहे त्याला? भारतीय सर्व न्यायालयांमध्ये सुनावणीचा त्याला अधिकार आहे. तो सर्वोच्च अधिकारी आहे. कलम 88 नुसार संसदेच्या दोन्ही सदनामध्ये जेव्हा संयुक्त बैठक बोलवली जाते लोकसभा आणि राज्यसभेची, तेव्हा आणि ते सदस्य असलेल्या समितीमध्ये त्याला बोलण्याचा आणि कामकाजात भाग घेण्याचा अधिकार आहे, पण मतदानाचा अधिकार नाही. का मतदानाचा अधिकार नाही? कारण तो जनतेमार्फत निवडून दिलेला नाही. बरोबर ना? तो जनतेने निवडून दिलं का त्याला? नाही, निवडून दिलेलं नाही. कार्यकाळ किती आहे? बेसिक असा कार्यकाळ दिलेला नाही. तो 1 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष असा कार्यकाळ नाही. बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुद्धा घटनेत नाही. राष्ट्रपतीचा मूडवर सगळं डिपेंड आहे. कधी त्याला बडतर्फ करू शकतात. कलम 105 मध्ये काय? संसद सदस्याप्रमाणे त्याला सर्व विशेष अधिकार आणि संरक्षण प्राप्त होते, पण ते कॅबिनेटचे सदस्य नसतात. कॅबिनेट मिनिस्ट्रीमध्ये ते नसतात, लक्षात घ्या. नंतर वेतन किती आहे? याचं वेतन सुद्धा ठरवलेलं नाही. राष्ट्रपती ठरवतील तसं भेटते. पण यांना वेतनाची गरज आहे का? ऑलरेडी सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश होऊन गेलेत ते. ही इज अ सिनियर मॅन. त्यांना पगाराची आवश्यकता असते का? पण काहीतरी द्यावं लागते. किती देत असतील तुमच्या अंदाजे? तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही जर आता पोलीस झाले, 8वा वेतन आयोग लागला ना, 50,000पर्यंत जाईल तुमचं. 50-55,000 बस झालं ना, होईल ना, भागीन ना. सिंगम आहे की दबंग आहे तुम्ही? सिंगम असाल तर भागेल. मी रिझर्व ते दम इसलिए मेरे जमीर में दम है. बाजीराव चिंगम है ना. पण जर चुलबुल पांडे असाल तर मग नाही परवडणार तुम्हाला. तरी टेन्शन घेऊ नका. 2,000 रुपये रोजचे कुठे गेले नाही, 60,000 रुपये वरचे ते. मार्च एंडिंग आली की विषय संपला. मार्च एप्रिल अजून जास्त येतात. एखादी मोठी केस सापडली की विषय संपला. आणि एखाद्या आरोपीला जेलमध्ये मारलं तर काही विषयच नाही. तामिळनाडूमध्ये 9 पोलिसांना फाशी झाली. समजतं ना? दोन्ही गोष्टी सांगतोय मी तुम्हाला. चांगलंच भेटणार आहे तुम्हाला. आता महान्यायवादी यांच्यावर असणाऱ्या मर्यादा काय? भारत सरकार विरुद्ध त्याने सल्ला देऊ नये. तो भारत सरकारला सल्ला देतो, पण सरकारच्या विरुद्ध सल्ला नाही देऊ शकत. दुसरं, भारत सरकार विरुद्ध त्याला खटला नाही चालवता येत. तो भारत सरकारच्या वतीने खटला चालवतो. लक्षात येतं ना, तो सरकारचा वकील आहे. तिसरं, भारत सरकारच्या अनुमतीशिवाय तो फौजदारी खटल्यात आरोपीची बाजू मांडत नाही. आणि अनुमतीशिवाय कोणत्याही निगमात किंवा मंडळात तो संचालक पद म्हणजेच लाभाचं पद तो नाही घेऊ शकत. महान्यायवादी हा पूर्णवेळ सल्लागार नसतो. तो सरकारी कर्मचारी देखील नाही आणि खाजगी वकील करण्यास, व्यवसाय करण्यास त्याला प्रतिबंध नसतो. तो करू शकतो. ओके, हे महत्वाचं आहे. नंतर अजून काय आहे? मर्यादा झाल्यात. संसद. आता संसदेकडे जाऊ. आपण केंद्र सरकार शिकतोय सध्या. जेव्हा आपण राज्य सरकारकडे जाऊ, विधानसभा, विधान परिषद, मग आपण महाधिवक्त्याकडे जाऊ. ठीक आहे? दोघांतला फरक कळाला? महान्यायवादी म्हणजे केंद्र सरकारचा वकील आणि महाधिवक्ता म्हणजे राज्य. समजा आता फडणवीस सरकारवर कुठल्या तरी जिल्ह्यातल्या एखाद्या व्यक्तीने काहीतरी आरोप केला, तर सरकारच्या वतीने कोर्टात, हायकोर्टामध्ये बाजू मांडण्याचं काम त्याचं असतं. महाधिवक्ता सरकारच्या वतीने तो मांडतो. ओके. आता हे सगळ्यात महत्वाचं आहे संसद, पार्लिमेंट. आता आपण इथे संसद फॉर्म करू ना, अशीच संसद असते बऱ्यापैकी. फक्त तुमच्याजवळ कागद नाही आहे, मोकळे करा. खुर्च्या वाचवा, कागद फेका, हे फेका, कामं नका होऊ देऊ, आहे की नाही. हा काही बोलत असला की तुम्ही मध्ये मध्ये बोला, हे बोलत असले की तुम्ही मध्ये चबर करा, काही ऐकायचं नाही, आहे की नाही. हेच कामं चालतात संसदेमध्ये. ऍक्च्युली संसदेचं काम काय आहे? संसदेचं नाव दुसरं आहे विधिमंडळ. त्याचं काम आहे विधी बनवणे.
याचं उर्फ नाव आहे कायदे मंडळ. म्हणजे काय? म्हणजे काय? बघा, एक एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे, एक लेजिस्लेटिव्ह बॉडी आहे आणि एक ज्युडिशियरी बॉडी आहे. हे न्याय मंडळ आहे. हे कार्यकारी मंडळ आहे आणि हे लेजिस्लेचर बॉडी आहे. म्हणजे हे कायदे मंडळ आहे. मग यांचं काम काय? कायदे बनवणे. आणि किती सुंदर कायदे बनवतात. वाह! वाह! बहुमतवाली सरकार असली की कायदे विचारूच नका. प्रचंड लोकसंख्येच्या देशामध्ये बहुमतवाली सरकार कधीच नसावी. तिथे आघाडी सरकार असावी. एक तर बीजेपी आणि त्याचे मित्रपक्ष मिळून सरकार बनवावं किंवा काँग्रेस आणि त्याचे मित्रपक्ष मिळून सरकार बनवावं. आघाडी नसावी. आघाडी असली तर काय होते? काय होते? एखादं विधेयक मी मांडलं. मेजॉरिटी कोणा साईडने आहे? माझ्याच साईडने. ते विधेयक किती फालतू असो. तुम्ही काय करणार? हां, प्रचंड बहुमतात. जसं की आता ते काळे कृषी कायदे आले होते. केंद्र सरकारने पास केले. केंद्र सरकारने पास केले का? बहुमत होतं. पण त्या शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला. त्यात 700 शेतकरी मारले गेले. दिल्ली, हरियाणा व पंजाबच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. त्यांच्या अंगावर गाड्या चढवल्या. मस्तवाल खासदारांनी. मारले लोकं. थंड पाणी मारलंय. ट्रॅक्टर अडवले. ते काटे लावले. पाहिलं असेल तुम्ही सगळं. लगेच विधेयक पारित झालं का आता मेजॉरिटी आहे. लगेच तुमचं काम काय असते खासदारांचं? "हे एक नंबर, काय चौका मारला, काय छक्का मारला, एक नंबर 56 इंच का सीना." थोडे दिवस तुम्ही तेच करता. नंतर सरकार काय करतं? ते विधेयक मागे घेतं. काळे कृषी कायदे मागे घेतले हां. 3 कायदे होते शेतकऱ्यांचे, ते मागे घेतले. लगेच तुमची जबाबदारी काय? काय चौका मारला, काय छक्का मारला, ते मागे घ्यायलाच पाहिजे होते, ते खराब होते. अरे! काही दिवसापूर्वी तर तुम्ही सपोर्ट करत होते. तुम्ही स्वतः, तुम्ही बसलेले लोकं. तुम्ही खासदार आहात हां. आणि लगेच तुम्ही वापस घेता. याचा अर्थ तुम्ही अभ्यासच केला नाही. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे ते कायदे चांगले होते. पण त्यात आम्ही सांगतो त्यात 3 सुधारणा करा, जे सरकार करायला तयार नव्हतं. काय होते माहिती आहे? त्यातली एक गोष्ट तुम्हाला सांगतो. तुम्ही लहान आहे, तुम्हाला माहीत नाही. त्यामध्ये तुमच्याकडचा माल हा आता खाजगी व्यक्ती विकत घेईल आणि विकत घेऊन त्याला तो स्टोरेजमध्ये ठेवेल. उदाहरणार्थ तुमच्याकडनं तूर डाळ घेतली किंवा कांदा घेतला किंवा गहू, तांदूळ काहीही घेतलं. तर कोल्ड स्टोरेज उभे केले होते अडाणीने, अंबानीने. स्टोरेज उभे केले यांनी. ते कुठले बिल तुम्हाला दिसते की आलंय, पण त्याच्यात 2-3 वर्ष आधी यांचे कोल्ड स्टोरेज उभे होते. आणि ते तूर डाळ, तो कांदा, तो गहू, ज्वारी हे सगळं स्टोअर करून ठेवतील आणि मार्केटमध्ये सांगतील ते नाहीच आहे. म्हणजे तुमच्याकडून घेतील ₹20 आणि काय सांगतील? तुटवडा, नाहीच आहे मार्केटमध्ये. स्टोअर करून ठेवतील. तो खराब होणार नाही. एवढे त्यांचे खतरनाक त्यांनी गोडाउन्स तयार केले. वेअरहाऊस म्हणतात त्याला. आणि नंतर जेव्हा त्याची डिमांड वाढेल आणि सप्लाय कमी असेल, तेव्हा हे काय करतील? तोच माल बाहेर काढतील. कधी? 2-3 वर्षांनी. रेट किती त्याचे? घेतला केवढ्यात? ₹20 विकतील ₹200. बरं ₹200 विकतील, याच्यावर कुठलीही लगाम नाही. 200त विकतील, 300त विकतील. मग शेतकऱ्यांचं हे म्हणणं होतं, एक MSP असते, मिनिमम सपोर्ट प्राईस. त्या लेव्हलला तुम्ही ठेवा आणि तुम्ही त्याची साठेबाजी करणार नाही हे आम्हाला लिहून द्या. लक्षात येतंय का? ते ऐकायला तयारच नव्हते. पण ऑलरेडी ते तयार झालं होतं. तुम्हाला काय वाटते संसदेत जे कायदे चालतात हे तुमच्या हिशोबाने चालतात? अजिबात नाही. सरकार मोजक्या 2-3 लोकांमुळे बनते आणि 2-3 लोकं सरकार चालवत असतात, जे सरकारमध्ये नसतात. ते असतात बिझनेसमन. कोण असतात? बिझनेसमन. ते चालवतात. त्यांच्या हिशोबाने सगळं घडत असते. आपल्या हिशोबाने काही घडत नसतं. मोठ्या-मोठ्या डेव्हलपमेंट कंट्रीजमध्ये हेच आहे. आणि सगळ्यात खतरनाक माणूस तो डोनू मामा आहेत. डोनू मामा माहीत आहे ना? डोनाल्ड ट्रम्प. पुण्यामध्ये तुम्ही कॅम्प एरियात गेले, तर तिथे ट्रम्प टॉवर आहे. माहीत आहे का तुम्हाला? ट्रम्प टॉवर डोनाल्ड ट्रम्पचं आहे ते. मुंबईत त्याचे ट्रम्प टॉवर आहेत. ही इज अ रिअल इस्टेट एजंट. तो मोठा बिझनेसमॅन आहे. आणि ते बिझनेसमॅन काही करतं. काहीही करू शकतं ते बिझनेसमॅन. म्हणून सर्वोच्च पदावर बसणारा व्यक्ती हा अर्थकारणी असावा, राजकारणी नाही. इथे बसणारा व्यक्ती कोण असावा? अर्थकारणी. म्हणून मनमोहन सिंग कोण होते? अर्थतज्ञ होते. आता कोण आहेत का अर्थतज्ञ? यांची डिग्री सापडत नाही आता, काय सांगावं तुम्हाला. तुमची तरी डिग्री आहे ना? सांभाळून ठेव जा. डिग्री भेटल्यावर त्याचा फोटो काढायचा आणि सोशल मीडियावर टाकायचा. ग्रॅज्युएट आहे आणि ओरिजिनल आहे असं लिहा फक्त. काय लिहा? ओरिजिनल आहे. है ना? डिग्री भेटल्यावर करा. आता लक्षात घ्या, कलम 79 पासून 80 आणि 81 हे 3 कलम पाठ करा.
कलम 79 मध्ये सांगितलेलं आहे की भारत देशासाठी एक संसद असेल. कलम 79 आणि हे दोन कलम पाठ करून ठेवा, कलम 80 आणि 81. कलम 80 काय सांगते? राज्यसभा. आणि कलम 81 काय सांगते? लोकसभा. हे करून ठेवा. 79, 80, 81 पाठ करून टाका. तुम्हाला प्रश्न येतो परीक्षेमध्ये, लोकसभेचं कलम कोणतं, राज्यसभेचं कलम कोणतं, देशाला एक संसद असावी असं कोणत्या कलमात सांगितलं, हे पाठ करून टाका. 79, 80 आणि 81 झालं पाठ? हो म्हणा. हो म्हणा. भारतीय संघराज्यासाठी एक संसद आहे आणि संसदेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो असा प्रश्न येतो किंवा कोणाचा समावेश होत नाही. बऱ्याच लोकांना वाटतं ऑप्शन मध्ये तुम्हाला जर संसदमध्ये लोकसभा राज्यसभा असते. चूक. संसदमध्ये राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा यांची मिळून संसद झालेली असते. लक्षात येते? आपल्या इन जनरल मुलांना काय वाटतं की संसदेमध्ये लोकसभा आणि राज्यसभाच असते. राष्ट्रपती हा त्याचा अविभाज्य भाग आहे. लक्षात येते? 1954 मध्ये घटनेत काउन्सिल ऑफ स्टेट्स म्हणजे राज्यसभा आणि हाऊस ऑफ पीपल लोकसभा ही हिंदी नावं स्वीकारलेली आहेत. आता हे आपण सहसा कुठून घेतली संसद? ब्रिटनकडनं. आपली अमेरिकेची संसद नाही. अमेरिकेची जी संसद आहे त्याला सिनेट म्हणतात. काय म्हणतात? सिनेट. आणि इकडे जी आहे आपल्याकडे तिला संसद म्हणतात आपली. बरोबर? इथे हाऊस ऑफ काउन्सिल ऑफ स्टेट आणि हाऊस ऑफ पीपल आहे. जसं तिकडे आपण इंग्लंडमध्ये गेलो तर हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज. हे जर अमेरिकेत गेलं तर रिपब्लिकन पार्टी आणि डेमोक्रेटिक पार्टी. तिकडे दोनच असतात. आता सध्या कोणाची सरकार आहे? डेमोक्रेटिक की रिपब्लिक? डेमोक्रेटिक. बरोबर ना? की रिपब्लिक आहे? डेमोक्रेटिक. तिकडे दोनच आलटून पालटून येतात. इंग्लंडमध्ये असंच असतं. एक तर तिथे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह असतं की हाऊस ऑफ लॉर्ड्स असतं. लॉर्ड्स म्हणजे उमराव, वरचे लोक, ते राज्यसभा. रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे आपले लोकसभा. पण तिकडे पण नामधारी कोण आहे? त्यांची क्वीन. इंग्लंडची कोण आहे? राणी. तिच्या नावाने सगळे व्यवहार चालतात. आता कलम 80 मध्ये काय दिलेलं आहे? राज्यसभा. राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे? 250. त्यामध्ये हे 250चं डिस्ट्रीब्युशन बघा कसं केलेलं आहे. 238 आणि 12 असं केलेलं आहे. आता हे जे 238 आहे हे कसे आहे? राज्यामधून गेलेले आणि केंद्रशासित प्रदेशामधून गेलेले. आता यामध्ये सध्या 245 आहे. 245 मध्ये 29, 4 आणि 12 असं डिस्ट्रीब्युशन आहे. म्हणजे 229 राज्यातून गेले, 4 केंद्रशासित प्रदेशातून गेले आणि 12 ॲज इट इज राष्ट्रपती नामनिर्देशित. मग कला, वाणिज्य, क्रीडा या क्षेत्रातून, म्हणून सचिन तेंडुलकर खासदार झाला होता, म्हणून गोविंदा खासदार झाला होता, म्हणून जयाप्रदा, हेमा मालिनी हे जे आहेत ना, हे या माध्यमातून काय होतात, अर्थतज्ञ असतात काही, त्यांना घेतलं जातं. आता टोटल सीट किती आहे? 250. लक्ष द्या आता इथे. टोटल सीट किती आहे? 250. मग आता ह्या इंडियाच्या बाबतीत बोलतोय मी. आता हेच जर मला महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्रातून किती खासदार राज्यसभेवर जातात? किती? 19 जातात. हेच जर आता हे राज्यसभा झालं, बरोबर? आता लोकसभेच्या बाबतीत झालं तर किती आहे टोटल सीट? 552. यातून महाराष्ट्रातून किती जातात? 48. किती जातात? 48. आता हेच आपण इकडे जाऊ. कुठे? एक तर विधानसभा आणि इकडे विधान परिषद. मग विधानसभेच्या किती सीट आहेत आपल्या महाराष्ट्राच्या? 288. आणि विधान परिषदेच्या 78. हो, सगळा गेम सहीचा आहे. सह्या बरोबर करा तर बरोबर येईन, है ना? सह्या व्यवस्थित करा. किती येतात? 10 येतात ना? 12? 10च येतात ना? 6 महिने ना? 6 महिन्याची स्कीम आहे ना तुमची. 10 × 60 आणि 12 एकदा येतात. 72,000. मजाच मजा आहे. हां, हां. माझा नंबर लक्षात ठेवा. वाटलं कधी असं तुम्हाला मास्तरला चहा, कॉफी, नाश्ता गिष्टा द्या तर घेऊन जाऊ शकता तुम्ही मला. आहे की नाही? कुठे ठेवसान एवढे पैसे? बरोबर ना? शिवसेन? आहे ना? आकडे समजले? महाराष्ट्रातून किती आहेत विधानसभेला, विधान परिषदेला? आणि मग याच्यामध्ये सुद्धा मग वेगवेगळ्या क्षेत्रातून जातात. 1/3, 1/6, 1/12 असे वेगवेगळे भाग आहेत. इथे लोकसभेला किती जातात महाराष्ट्रातून? 48. आणि राज्यसभेला किती जातात?
19 खासदार जातात. आता सध्या पार्थ पवार राज्यसभेवर गेलेत. का गेले? कारण सुनेत्रा पवारांनी राजीनामा दिला. त्या खासदार होत्या राज्यसभेच्या, बरोबर. त्यांच्या जागी पार्थ पवार गेलेत आणि सुनेत्रा पवार कुठे आलेत आता? महाराष्ट्राच्या राजकारणात आले. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आता बारामतीची पोटनिवडणूक आहे. अजून कुठे पोटनिवडणूक आहे? राहुरीला ना, तिकडे आहे ना काहीतरी, नगर जिल्ह्यात. कोण आहे नगरचं? कोणतरी होतं ना. हा, तिकडे आहे ना पोटनिवडणूक. कोण आहे तिकडे? कुठले? राहुरीलाच आहे ना. येस, काहीतरी त्यांचे वडील वारले म्हणून मुलाला उमेदवारी दिली, असंच ना. करडिले. आता त्यांच्या मुलाला दिली ना उमेदवारी, येईल तो निवडून. आणि इकडे तर ताई वन साइडेड येतात, तो काही विशेष नाही. पवार. राज्यसभेची रचना आपण बघितली. हे वरिष्ठ सभागृह आहे. ओके, हे काय? वरिष्ठ सभागृह. 12 जे सदस्य आहेत ते साहित्य, शास्त्र, कला, समाजसेवा मधून स्वीकारतात. त्यामुळे तुम्हाला इथे जायला संधी आहे. काहीतरी लिहा, साहित्यामध्ये योगदान द्या, काहीतरी शोधगीत लावा, काहीतरी कलेत काहीतरी करा आणि समाजसेवा करा, क्रीडा करा. तुम्हाला चान्स आहे बरं का तिकडे जायला. 12 लोक, मागचा दरवाजा आहे तो. लोकसभेसाठी महाराष्ट्रातून अनुसूचित जातीमधनं 5 आणि अनुसूचित जमातीसाठी 4 मतदारसंघ राखीव आहे. आता मतदारसंघ राखीव असणं आणि जागा राखीव असणं यातला फरक कळतो? कळतो का? होतं म्हणा, होतं म्हणा. मी तुम्हाला काही गोष्टी शिकवल्यात. हा शिवसेना आठवते का? मी असं काहीतरी शिकवलं होतं तुम्हाला की शिवसेन पुणे करार कधी झालता रे? त्यालाच येरवाडा करार म्हणतात, त्यालाच ऐक्य करार म्हणतात, त्यालाच गांधी आंबेडकर करार म्हणतात. हे 4 नाव आहेत त्याच्या, लक्षात ठेवा. कधी झाला होता हा? तारीख 25 सप्टेंबर. का बरं करार झाला हा? दोघांमध्ये काय मॅटर होतं? कारण गांधीजी बसले होते उपोषणाला. कुठे? येरवाडा जेलमध्ये. का बरं बसले? कारण आंबेडकरांची काही मागण्या होत्या. काय मागण्या होत्या? स्वतंत्र मतदारसंघ. काय मागणी होती? स्वतंत्र मतदारसंघ. मग दोघातला फरक काय होतो? गांधीजींनी याला विरोध केला, स्वतंत्र मतदारसंघ देत नाही, त्याच्याऐवजी मी राखीव जागा देतो. गांधीजी या मताचे होते, पण आंबेडकर काही मागे सरकायला तयार नव्हते आणि गांधीजी सुद्धा मागे सरकायला तयार नव्हते. मग गांधीजीकडे एकच शस्त्र आहे खतरनाक, काय? उपोषण, है ना. आणि गांधीजींनी दिलेले तत्व आपण लहानपणापासून केले. माझं ऐकत नाही का मम्मी तू? जा, मी जेवत नाही. मम्मीने ग्लास मागितला इकडचा, मी देत नाही, असहकार. मम्मी माझा अंत बघते, मी हा बॉटल घेऊन खाली फोडीन, सविनय कायदेभंग. कळते ना? सविनय कायदेभंग, असहकार चळवळ, उपोषण, हरताळ, स्वदेशीचा पुरस्कार. मम्मीच्या हातचं काहीच नाही चालत, मी माझ्या हाताने बनवीन स्वदेशी. मम्मी तू मला शिकू नको, माझं मी शिकवेल, राष्ट्रीय शिक्षण. चतुसूत्री आपण गांधीजीपासून घेतलेली आहे, आपल्या घरात लहानपणापासून घेतली. मग आता इथे गांधीजी पण मागे हटायला तयार नाही ना, आंबेडकर सुद्धा तयार नाही. मग शेवटी गांधीजीची तब्येत सिरियस झाली आणि गांधीजी आता जाणार अशी परिस्थिती आली. तेव्हा माझ्यापेक्षा गांधी देशाला जास्त गरजेचे आहेत, हा महान विचार आंबेडकरांनी केला आणि 2 पावलं आंबेडकर मागे आलेत. का? देशाला गांधीची गरज आहे. कुणाची गरज आहे? आणि त्यांनी गांधीजीची गोष्ट ऐकली आणि स्वतःचं मागणं मागे केलं. मग काय फरक आहे स्वतंत्र मतदारसंघ आणि राखीव जागा याच्यामध्ये? बघा इथे. का बरं सांगतोय मी तुम्हाला, कळतंय का? अनुसूचित जातीसाठी महाराष्ट्रामध्ये 5 आणि अनुसूचित जमातीसाठी महाराष्ट्रात 4 मतदारसंघ राखीव आहेत. राखीव मतदारसंघ म्हणजे काय सांगू? आंबेडकरांचं काय म्हणणं होतं, जसं आता राखीव 5 आहे एससीला आणि एसटीला 4 आहे. जसं धुळे, नंदुरबार, पालघर हे एसटी साठी राखीव आहे ना. आंबेडकरांचं काय म्हणणं होतं, जसं आता शिर्डी एससी साठी राखीव आहे. इथे उभा राहणारा खासदार हा एससी समाजाचाच असेल, तो कोणत्याही पक्षाचा असो, बरोबर. तुमच्या नंदुरबार मध्ये उभा राहणारा खासदार हा एसटीच असेल,
कोण असेल? एसटी. मग तो बीजेपीनी द्या, काँग्रेसनी द्या, कोणत्याही पक्षानं द्या, ती रिझर्व्ह आहे ती जागा. एसटी समुदायामधूनच तिथे खासदार गेला पाहिजे. आता याला म्हणतात राखीव जागा. याला काय म्हणतात? राखीव जागा. आता राखीव मतदारसंघात काय फरक आहे? पहिली गोष्ट बरोबर आहे. इथला व्यक्ती हा एसटीच असावा. कुठला? ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार असायलाच पाहिजे. कारण तिथे एसटी समुदाय जास्त प्रमाणात आहे. जिथे जी लोकसंख्या जास्त आहे तिथल्या समस्या त्याच व्यक्तीला जास्त कळतात. बरोबर आहे की नाही? तिथले प्रॉब्लेम त्याला जास्त कळतात, म्हणून ते तसं असावं. इथपर्यंत ठीक आहे. पण दुसरा मुद्दा चुकीचा होता. दुसरा मुद्दा काय होता, की मग आता हे आहे धुळे. तर धुळेमध्ये जो काही खासदार उभा राहील एसटी कॅटेगरीमधला, त्याला मतदान करणारी जी जनता असेल, आवाम ज्याला आपण म्हणतो, ती एसटीच असेल. ती कोण असेल? एसटीच असेल. याला म्हणतात स्वतंत्र मतदारसंघ. याला काय म्हणतात? स्वतंत्र मतदारसंघ. आता सध्या असं आहे का? तुमच्या धुळ्याचा खासदार आहे. कोण आहे धुळ्याचा? हात वर करा. 1, 2, 3. का रे बुवा? मग तुमच्याकडे जे खासदार आहे, मग त्याला काय मग फक्त हेच लोक करतात का मतदान बारे? नाही ना बारे? तिकडे कोण करतात? ओपन, ओबीसी, एससी, एसटी, विजे त्या भागात असणारे प्रत्येक ज्यांनी 18 वर्ष पूर्ण केलेलं आहे आणि त्याचं त्या जिल्ह्याच्या मतदार यादीमध्ये नाव आहे, असा व्यक्ती तिथे मतदान करतो. कळते? जर ही मागणी मान्य केली असती तर काय झालं असतं माहित आहे? गांधीजीचे विचार बघा. काही लोक मुद्दामून एका विशिष्ट जिल्ह्यातच सेटल झाले असते. जसं आता समजा एसटी कॅटेगरी धुळे जिल्ह्यामध्ये आहे समजा 60%, जी मेजॉरिटीपेक्षा जास्त आहे. 50-50 म्हणजे सारखं. आता सध्या 60% आहे. तर उद्या काय झालं असतं जर असं केलं असतं तर? आजूबाजूच्या जिल्ह्यातले लोक सुद्धा तिकडे गेले असते. आणि मग ती लोकसंख्या 60% वरून कितीवर गेली असती? 80% वर गेली असती. मग उर्वरित जे 20% आहे इतर जाती धर्माचे लोक, ते तिथे अल्पसंख्याक झाले असते आणि हे बहुसंख्याक झाले असते. आणि हे बहुसंख्याक त्या अल्पसंख्याकावर अन्य अत्याचार करण्याची दाट शक्यता असते. लक्षात येतंय? दूरचा विचार. मोनोपॉली तयार व्हायला वेळ नाही लागत. म्हणून असं नाही पाहिजे. लोकसंख्या जास्त आहे, खासदार तिथला द्या, तो द्या. पण याचा अर्थ असा नाही की हे लोकच तिथे मतदान करतील, अजिबात नाही. लक्षात येते? म्हणून ही मागणी आंबेडकरांनी मागे घेतली आणि राखीव जागा दिल्या. किती दिल्या तेव्हा? 48 जागा राखीव ठेवल्या तेव्हा 32 मध्ये पूर्ण भारतात. आता जास्त आहेत. आता 2026 आहे. आता जास्त आहे. तुमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये अमळनेर तालुका आहे, माहित आहे? साने गुरुजींचं गाव. तिथे करणखेडा नावाचं एक छोटंसं खेड आहे, माहित आहे तुम्हाला? अमळनेर मधल्या इतर गोष्टी माहित आहे तुम्हाला, पण करणखेडा माहित नाही. एक दूर आतमध्ये गाव आहे, तापी नदीच्या तीरावर. तिथे एसटी समुदाय आहे. जंगलात गाव आहे बहुतेक. आणि पायी जावं लागायचं. 2007-8 ला गेलतो मी तिथे लग्नात. माझ्या मित्राच्या बहिणीचं लग्न होतं. आदिवासी समुदायाची कल्चर तिथे आजही फॉलो करतात. लग्न केवढ्यात झालं माहित आहे तुम्हाला? 2007-8 मध्ये लग्न केवढ्यात व्हावं? 1100 रुपयात सगळं लग्न झालं. तेव्हा असं कसं काय? मुलीवाले मुलाकडे येतात लग्नाला, मुलावाले मुलीला हुंडा देतात. हुंडा किती दिला? 11 रुपये. मुलीवाले मुलाकडे येतात किती दिवस आधी? 5 दिवस आधी. मी स्वतः त्या कल्चरचा विवाह सोहळा बघितला. 5 दिवस आधीच येतात. मुलीवाले शेकोटी भोवती नाचतात 5 दिवस. उला ला ला उले उला ला ला शेकोटी करून रात्रभर नाचतात भाऊ. मुलीवाले दारू पितात, देशी प्रॉपर मोहाची, नवरी सहित. बाजूला मुलावाले शेकोटी सोबती नाचतात. 5 दिवस त्यांची खाण्याची व्यवस्था करावी लागते. मग वरात निघते लग्नाच्या दिवशी. वरात निघाल्यावर मुलीचं वऱ्हाड पुढे नाचतं, त्याच्या मागे मुलाचं वऱ्हाड. आपला बँड बाजा डीजे गिजे सगळं आलंय आता तिकडे. त्यांचे ते बँड होते बा, ते तिकडचे. ते काय तुमच्या खानदेशात काय चालतं? ते बँजो. खानदेशात फेमस आहे, बँजो चालतात तिकडे. आणि वरातीमध्ये सगळ्यांनी खराब कपडे घालायचे, चांगले नाही. का? ते गुलाल उधळतात.
मग नाचत घासत तिथपर्यंत लग्नात पोहोचले की मग टाइम प्लीज, अर्धा घंटा 1 घंटा ब्रेक. मग सगळे जातात, आंघोळी बिंगोळी करून येतात, चांगले कपडे घालतात आणि मग लग्न लागतं. लग्न लागल्यावर लगेच जेवण. पंक्तीत 3च मेनू: वांग्याची भाजी, पापडी, त्याला पुरी म्हणतात, ते पापडी मोठी, भात, विषय संपला. गोडगीड काही नसतं. आणि मदत करायला हेच असतात लोक. कोणी वांगे आणून दे, कोणी पीठ आणून दे. बरं, घरचे चांगले. ज्याच्या घरी मी गेलतो लग्नात तो त्या गावचा सरपंच हो, त्याची मम्मी सरपंच. कल्चर आहे त्यांचं आणि कल्चरचा अभिमान आहे त्यांना, असायलाच पाहिजे. आदिवासी संस्कृती आहे आपली ती, आणि थोर संस्कृती आहे. प्रत्येक समाजाची संस्कृती असते, ते चालतं तिकडे. त्यांच्या पद्धतीने त्यांनी लग्न केले. बरं, सगळ्यात खतरनाक गोष्ट ते सांगायचं राहिलं, पण नवरदेव नवरी अल्पवयीन, ती गोष्ट नाही पटली मला. काय ते काय असतात? हो या, ते काय असतात? अल्पवयीन तिकडे. आता सध्या नियम काय? 18 आणि 21. न्यायमूर्ती AR लक्ष्मण आयोग आला होता, विधी आयोग. त्या विधी आयोगाने सांगितलं की मुलाचं आणि मुलीचं विवाहाचं वय कमी करा. आता सध्या किती आहे रे बेटा? मुलगी आणि मुलगा. त्या 6व्या विधी आयोगाला AR लक्ष्मण, मी जे सांगतोय ते नोट डाऊन करत जा. विधी आयोगाने सांगितलं की हिचं वय कमी करा, 16 करा आणि याचं 18 करा. सगळ्यांनी त्या विधी आयोगाच्या नावाने शेण घातलं त्या तोंडामध्ये, शिव्या घातल्या. येडे की पागल, हे कुठं वय असतं का? खरं सांगा, हे वय असतं का कुठं? 16 म्हणजे तो पोरग 10वीत आहे, 18 म्हणजे 12वीत आहे. जर असं झालं असतं, आता 10वीचे पेपर झालेत, 12वीचे पेपर झाले, मुलाला विचारलं काय करणार उन्हाळ्याच्या सुट्टीत, तो काय तो MSCIT टायपिंग काहीतरी क्लास लावतो, अमकं जिडो गिडो. जर हा नियम झाला असता तर काय करतो उन्हाळ्या सुट्टीत? लग्न. लिगली त्याला काय मिळालेली आहे? बरं, न्यायमूर्ती AR लक्ष्मणचं कमिशन आहे ते, विधी आयोग आहे, सुप्रीम कोर्टाचा एक्स आहे तो. येडा आहे का असं सांगायला? हुशार आहे तो. त्याने असं का सांगितलं? आमच्या काळात मुलं, म्हणजे आमच्या काळात, मी 84चा आहे, 1984 माझी डेट ऑफ बर्थ आहे. आमच्या काळात प्रेम वगैरे आम्हाला 12वी नंतर कळायचं. आफ्टर 12 व्हॉट इज दिस अट्रॅक्शन? तुमच्या काळात कधी कळलं खरं सांगा? 10वी नंतर की 8वीतच? 7वीत? सांगायचं तर सांगा, नाही नका सांगू. आताच्या काळातलं सांगतो जनरेशन, यांना 3री 4थीत कळतो. मला 3रीत मुलगी आहे म्हणून सांगतोय. असं लोकांची उदाहरणं देत नाही आपण, घरातलेच देतो. म्हणजे असं एखादा काही पिक्चर चालू असला की माझी मुलगी येते म्हणते, बाबा डोळे बंद करा, आता चांगलं नाही पुढचं, पाहू नका बाबा, मला शिकवते ते. मम्मी सोबत म्हणजे खटका होतच राहते नवरा बायकोचं. लगेच ती म्हणते, बस झाला आता तुम्ही एक व्हा, प्यार करा, प्यार, भांडू नका, आम्हाला म्हणते ती. कोण? 3रीतली शेणफळ. काळ बदलला ना. आता असं नाही केलं तर याचे दुष्परिणाम बघा काय. बघा, आपण आयोगाच्या बाजूनेही बोलू आणि विरुद्ध सुद्धा बोलू. आता हा 16चा आणि 18चा आहे, 10वीत आहे, 12वीत आहे, पैसे कमवायची अक्कल नाही आला, लग्न केलं तर खाऊ काय घालील? बरोबर ना? खाऊ काय घालेल तिला? घर कसं चालवेल? दवाखाना, मुलं बाळ, त्या भविष्यात मुलं होतील त्यांचे शिक्षण कुठून करेल? काहीच नाही ना. पण लक्ष्मण काय म्हणतात? करून टाका. का? नाही केलं तर हे आधीच वयात आलेत, हे रिकामे कामं करतात. आता ही 18 वर्षाची आहे. कोण? ही घुबड. आणि हा बैल 21 वर्षाचा आहे. हा बैल किती वर्षाचा आहे? 21. दोघंही आई बापाच्या जीवावर जगणारे आहेत. 1 रुपया कमाईची अक्कल नाही यांना. आणि ही जशी 16ची होते ना, मुश्किलनं 2 वर्षाचा वेट करते. त्याच्या आधीच ती प्रेमात पडली, पळून जायच्या मूडमध्ये असते. हाही दलिंदर, हाही 18 वर्षाचा असताना प्रेमात पडतो. 3 वर्ष कसे कंप्लीट करू? कारण यांना पळून आळंदी आहेच. बरोबर ना? आणि मग यांच्याकडनं चुका होतात, ज्या चुकांमुळे यांना अपत्य प्राप्ती होते. 18 आणि 21च्या आत समाजात तोंड दाखवायला जागा नाही राहत. आता हे
काळ बदललाय, जेनेटिक्स आहेत. मुलं मुली आता लवकर वयात येतात, लवकर त्या गोष्टीचं अट्रॅक्शन होते आणि त्यातून त्यांचं पाऊल चुकीचं पळते. आज योगायोग 11 एप्रिल आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंची आज काय? आज 10 आहे? 10 आहे का? उद्या 11. उद्या 1 दिवस आधीच सांगतो. जयंती आहे त्यांची. त्यांच्या काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्वतःच्या घरामध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह केलं होतं 1868 मध्ये. स्वतःच्या घरात. काय आहे बालहत्या प्रतिबंधक गृह? त्या काळामध्ये विवाह लवकर व्हायचे मुलाचे मुलीचे. पण मुलीच्या आणि मुलाच्या वयात खतरनाक अंतर होतं. मुलगी किती वर्षाची? 8-10 वर्षाची. आणि मुलगा किती? 20-22 वर्ष. अंतर खूप असायचे. साहजिकच त्या काळात साथीचे रोग खूप होते. आणि साथीच्या रोगामध्ये तो मुलगा मरून जायचा. किंवा ते म्हातारं असलं त्यासोबत लग्न लावून ते मरून जायचं. मग अशा वेळेस ती विधवा. पण लॉर्ड विल्यम बेंटिंगनी काय केला? सतीबंदी कायदा. त्यामुळे तिला मारता येत नाही. 1829 ला कायदा केला, त्यामुळे तिला आता सती जाता येत नाही. मग ती कोण आहे? विधवा. आणि ती विधवा किती वर्षाची आहे? 10-12 वर्षाची. भविष्यात ती 20-25 ची होणारच आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात निसर्ग काही इच्छा निर्माण करतोच. 20-25 वर्षाची जेव्हा ती होईल तेव्हाही तिला त्या गोष्टी कराव्याशा वाटतील. पण तिचं लग्न झालंय का आता दुसरं? नाही, कारण विधवा पुनर्विवाहाला मान्यता नाही. अशा वेळेस जर त्या विधवेचं चुकून वाईट वाकडं पाऊल पडलं आणि त्यातून जर तिला गर्भधारणा झाली तर तिच्यासमोर एकच पर्याय आहे, सुसाईड. आणि ती सुसाईड एकाची नाही, ती आणि पोटातलं बाळ. बरं, तिच्यावर अन्याय अत्याचार करणारा कोण? घरातले सिनियर, जेठ, सासरा, गिसरा, कोणतरी घरातलंच. अशा वेळेस चुकून वाकडं पाऊल पडलेल्या विधवेनी आपला जीव देऊ नये म्हणून 1868 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं. अशा विधवेनी जीव द्यायचा नाही. गुपचूप माझ्या घरी ये, कोणाला काहीच सांगू नको. त्या बाळाला माझ्या घरी जन्माला घाल आणि गुपचूप इथून निघून जा. त्या बाळाचं संगोपन आम्ही करू. आम्ही कोणालाच सांगणार नाही ते कोणाचं बाळ आहे. आणि अशाच एका विधवेचं, जिचं नाव गोदूबाई आहे, तिचं यशवंत नावाचा मुलगा ज्योतिबा फुलेंनी दत्तक घेतला, जो पुढे डॉक्टर झाला. कारण ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना स्वतःचं अपत्य नव्हतं. काय खतरनाक विचार त्या काळात. सचिन सरांनी जर हा विचार केला तर आता 2026 मध्ये मी माझ्या घरात असा उपक्रम चालू करतो. सगळ्यात पहिले नाव कोण ठेवीन मला? माझी बायको. कोण आहे ही बाई? कोणाचं आहे मग हे नेमकं? पहिले DNA चाचणी करू. दुसरे कोण नाव ठेवतील? माझी आई, घरातले लोक. काय लावलंय तू हे? तिसरे माझे मित्र. हे रे, सुधारला नाही तू अजून? काय लावलंय? बाकी शेजारी पाजारी दलिंदर. बेटा, सावित्रीबाई फुले होत्या म्हणून ज्योतिबा घडलेत. बरोबर ना? माझी बायको नेहमी मला अशी म्हणते, मी खूप मोठे समाजसेवा केल्यात, घरदार विकून समाजसेवा केल्या मी, आज मी कर्जबाजारी झालो. माझी बायको मला एक डायलॉग बोलली जो मला खतरनाक लागला. म्हणे, अहो ज्योतिबा. म्हटलं काय? म्हणे, तुम्ही ज्योतिबा असाल, मी सावित्री नाही. आता हे बंद करा म्हणे समाजसेवा, नाही तर सोडून चालली जाईन म्हणे तुम्हाला. तेव्हापासून मी समाजसेवा बंद केला. मी प्रॅक्टिकल झालो, प्रोफेशनल झालो इन शॉर्ट. तर पहिले मी कसा, चल बाबा चल बाबा, त्यात 18 लाख बुडीत खात्यात आहेत माझे, जे कधीच येणार नाही वापस. मित्र, नातेवाईक, परिवार वाटत गेलो, नंतर मलाच त्रास झाला. त्यामुळे माणूस प्रोफेशनल असावा. कसा असावा? हे बघा, हे त्या काळात त्यांनी केलं. आता होऊ शकते का हे? नाही. दुसरी गोष्ट, हे जो आहे हे योग्य होतं की अयोग्य होतं? AR लक्ष्मणचं योग्य होतं, लोकांनी विरोध केला. लक्षात घ्या बरं का. तुमचे ते वसंत पुरके माहित आहे का तुम्हाला? प्राध्यापक वसंत पुरके, महाराष्ट्र शासनाचे कर्तबगार शिक्षण मंत्री. मी मनीष सिसोदिया माहित आहे का तुम्हाला? मनीष सिसोदिया माहित आहे? अरविंद केजरीवाल माहित आहे का? ते तर माहित आहे, दिल्लीचे मुख्यमंत्री. आणि दिल्लीचे शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया, ज्यांनी दिल्लीच्या शाळा हाय क्लास केल्या. तसे महाराष्ट्रामध्ये वसंत पुरके नावाचे शिक्षण मंत्री होते. त्यांनी पहिलीपासून इंग्लिश आणलं. पहिले इंग्लिश कधी होतं गव्हर्नमेंट स्कूलला? 5वी पासून पुढे.
त्यांनी पहिलीपासून आणलं. आपले पालक नाहीच आहे, आंबडचुकी आहेत. हे लहान पोराचं एवढं पहिल्या वर्गापासून दप्तरचं वजन वाढलं, बंद करा ते इंग्लिश. त्यांनी पर्यावरण आणलं 8वी पासून. हे पागल आहे का तुम्ही, सिलेबस वाढवला, पोरांना पर्यावरण काय कळतं, झाडं लावा झाडं. त्याला पालकांनी विरोध केला. तिसरं त्यांनी लैंगिक शिक्षण आणलं, की मुलांना लैंगिक शिक्षण शाळेमध्ये पाहिजे आता. म्हणून आता शाळेमध्ये पहिल्या दुसऱ्या वर्गात शिकवतात व्हॉट इज गुड टच अँड बॅड टच. माहिती आहे तुम्हाला, पहिल्या वर्गापासून त्यांनी आणलं, लोकांनी विरोध केला. त्याला बिचारायला राजीनामा द्यावा लागला. पालकांनी आंदोलनं केलते. हे असे लहान पोरांना शिकवतात काही असं लैंगिक शिक्षण आता शिकवतात माहिती आहे की व्हॉट इज गुड टच, व्हॉट इज कुठे हात लावला म्हणजे गुड टच आहे, हे पहिलीच्या मुलीला शिकवतात. कुठे पप्पी घेतली, कशी घेतली, तर गुड अँड बॅड आहे त्या पोरीला शिकवतात. गरजेचं आहे की नाही, आहे की नाही? गरजेचं आहे भाऊ. तुम्हाला उद्या चालून होतील ना लेकरं, तेव्हा तुम्हाला समजेल सेफ्टी काय. खूप गरजेची असते सेफ्टी. लोक काहीच चांगले नाहीये. लोक चांगले का नाहीये, तुमच्या हातात ते इडियट बॉक्स आला म्हणून. पहिले इडियट बॉक्स घरात एकाच ठिकाणी असायचा, टीव्ही. आता हातात आहे, काही पण स्क्रोल केलं की ना सर भलतंच काहीतरी येते, भलतंच काहीतरी येते. आता गेले 15 दिवस झाले तेच येते. काय अशोक खरात, पाय नाही वाटत ते. असं पाहायला लागलं, अशी पोरगी बसलेली असते माझी बाजूला इकडून, हे अरे काय खाय बद खतरनाकच आहे ना. आणि त्याचा इम्पॅक्ट होत असतो. त्याचा काय होत असतो, इम्पॅक्ट. लोक अशा लोकांना बघा, समाज सुधारणेला पहिल्यापासून विरोध झालाय. त्यामुळे आंबेडकरांचं म्हणणं जे आहे ते खरंच तेव्हाही ॲक्सेप्टेबल नव्हतं आणि आजही ॲक्सेप्टेबल नाही. आज राखीव जागा आहेत. किती जागा आहेत? मुद्दे किती क्लिअर झाले, कळाले का तुम्हाला? होतं म्हणा. हे कधी ऐकलं का तुम्ही? तुम्ही ना पुस्तक सोडून अवांतर कधी वाचता का रे? म्हणा सर हेच तर वाचायला वेळ नाही. अवांतर वाचा, नक्की वाचाल ना. उद्या काय आहे? 11 एप्रिल. उद्या ब्राह्मणांचे कसब, तृतीय रत्न. 1855 मध्ये लिहिलेलं पहिलं नाटक आहे. कोणी लिहिलं? फुलेंनी. काय आहे त्या नाटकात? शुद्र अतिशूद्र लोकांवर तत्कालीन ब्राह्मण वर्ग कसा अन्याय अत्याचार करतो. काय हिंमत लागते भाऊ असं नाटक पुण्यात लिहायला. कोणी तिथे काय म्हणे. नंतर ब्राह्मणांचे कसब काव्य रूपात. नंतर इशारा, सत्सार, गुलामगिरी आणि मृत्यू उपरांत प्रकाशित झालेला ग्रंथ सार्वजनिक सत्यधर्म. 1890 त्यांचा मृत्यू झाला. 91 तो प्रसिद्ध केला त्यांच्या पत्नीने. पण जेव्हा तो ग्रंथ लिहिणं चालू होता त्यांना पॅरालिसिस झाला होता. उजवी बॉडी कामातून गेलती फुलेंची. डाव्या हाताने लिहिला होता तो ग्रंथ, ज्याला विश्व कुटुंबाचं जाहीरनामा मिळतं. हे पुस्तकं फ्रीमध्ये मिळतात तुम्हाला, कमी पैशात मिळतात. बार्टी टार्टी आरटीला ते पुस्तकं घ्यायचे, वाचायचे. हाय काय, इशारा काय, सत्सार काय, गुलामगिरी काय, सत्यशोधक समाज म्हणजे काय असतो. आमच्या गावामध्ये सत्यशोधक समाजाच्या वतीने निर्माण केलेली चळवळ आहे. काय? पुरोहितांची शाळा. पुरोहित कोण होऊ शकतं? जो बाय बर्थ ब्राह्मण आहे. परंतु यांनी काय केलं, जो ब्राह्मणेतर आहे त्याला सुद्धा ते वेद शिकवले. त्याला 4 वेद शिकवले, त्याला पुराण 18 पुराण आहे ते शिकवलंय, त्याला सगळं शिकवलं आणि त्याला सेम आता तू ब्राह्मणाचं कर्तव्य पूर्ण कर. आमच्या काळात पुरोहित जे आहेत ना ते लग्न लावतात, जे की मुळात ब्राह्मण नाही आहेत. ते ओपन आहे, ओबीसी आहे, एससी आहे, एसटी आहे, या कॅटेगरीचे आहे. पण ते सुद्धा वेद शिकले. वेद शिकण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. होतो म्हणा. अरे हो म्हणा. म्हणा आम्ही हिंदू असून कधी वेद नाही शिकलो. किती वेद आहेत? कोणते? काय असतं या 4 वेदात? ऋग्वेदात काय सांगितलंय? सामवेदात काय सांगितलं? यजुर्वेदात काय सांगितलं? पुराण किती आहेत? 18. आपल्या हरिपाठात आहे ना वेदशास्त्री पुराण, 18 पुराण आहे ना. सांगितलं ना 18 पुराण म्हणजे काय असतं. आता कितवं पुराण आहे चालू सध्या? गीता किती लोकांनी वाचली? गीतेत किती अध्याय? आता कोणता अध्याय चालू आहे सध्या कलियुगात? खतरनाक. असाच अभ्यास ठेवा हा, याला वाढवू नका जास्त. खतरनाक आहे हा. तुम्ही असंच राहा, तुम्ही बदलू नका. हो या साहेब. हो कुठे गेले ते? बरं लेट झाले. आम्ही आता संपवायला आलोय हा. घटक राज्याचे प्रतिनिधी 4 प्रकारे घेतात, हे आपण बघितलं. आणि पुढचा मुद्दा फक्त सुरू करून थांबू आपण. कलम 81 कशाच्या संदर्भात आहे? लोकसभा. सदस्य संख्या किती आहे? 550. घटक राज्याचे किती? केंद्रशासित प्रदेश अँग्लो इंडियन. आता सध्या हे रद्द केलंय हा. सध्या अँग्लो इंडियन घेत नाही. आता किती आहे सध्या? घटक राज्याचे किती आहेत? केंद्रशासित प्रदेशाचे किती आहेत? आणि हे सध्या रद्द केलेलं आहे.
त्यामुळे 79, 80 आणि 81. 79 म्हणजे काय? संसद. 80 म्हणजे काय? आणि 81 म्हणजे काय? पक्का? 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 बाकी करणार का? हा, आता सध्या का? बरं, मग कुठले कमी करू यातले सांगून दे. नाही, बरोबर आहे. मुद्दा कधी खोडून काढायचा नसतो, आणि मुद्दा कधीच खोडून काढायचा नसतो. मुद्द्याचं समर्थन करायचं असते. जर मी म्हणेल नाही नाही 545 आहे, तर आय एम अ बॅड टीचर. लक्षात येते ना? आता साहेब म्हणतात 543 आहे, मग आता कमी करू कुठेतरी. इथेच उत्तर आहे. 43 आहे ना, मग कमी कर ना. हा केला ना, हे काय तर आडवी रेष मारेल आहे ना. अरे बेरीज कर, 9 4 13 झाले 43. अरे 524 आणि 19, 524 आणि 19 किती होतात? 543 होतात. हे दोन रद्द केले ना, त्याला आडवी रेष मारलेली आहे ना. लक्षात? कळते? पक्का? येतं ना मला थोडंसं शिकवता? येस, थँक्यू. तुझीच वाट पाहत होतो. हा असला की प्रश्न विचारत असतो. हे काहीच विचारत नाही रे. विचारायला पाहिजे प्रश्न. चला, काही प्रश्न? काय विचारायचं? एक सल्ला देऊ तुम्हा सगळ्यांना. तात्याचा ठोकळा आहे तुमच्याकडे? एकनाथ पाटलाचा रट्टाफिकेशन. यू नो रट्टाफिकेशन? जे कधी कधी येतात, कारण तुमचं कॉलेज असतं ना. ह्या बेसिक गोष्टी आहेत बेटा, ह्या बदलत नाही. फिगर्स बदलू शकतात, पण कलम बदलणार नाहीत. समजतंय का? भारत स्वतंत्र कधी झाला? 15 ऑगस्ट. ते येडी आहे कंगना राणावत 2014 झाला म्हणते. पागल आहे, तिला पागलखान्यात नेऊन टाका. ती म्हणजे देशाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य 2014 भेटलं. ते कर्ली हेअर्स आहेत तिचे, कर्ली हेअर्स. सरळ होते, कर्ली हेअर करताना बुद्धी उडाली तिची. कळते ना? ज्या फिक्स गोष्टी आहेत, ते फिक्सच असणार आहेत. 79, 80, 81 नवीन सरकार आलं, आणि बघा ना, आता पहिलं काय होतं? IPC CRPC इव्हिडन्स ऍक्ट होतं. आता काय केलं? त्याला BNS केलं, भारतीय न्याय संहिता. आणि काही कलम जे ब्रिटिश काळातले होते, जे खरंच कामाचे नव्हते, ते काढून टाकले आणि नवीन त्याच्यामध्ये ऍड केले. नंबर बदलले फक्त. सिलेबस कोणाचा वाढला? लॉच्या विद्यार्थ्यांचा. बरोबर आहे की? त्या बेसिक गोष्टी आहेत, तात्याच्या ठोकळ्यातून नक्की करा. हो हो, त्या तात्याच्या ठोकळ्यातून पाठ करून घ्या मस्तपैकी. करणार ना? हो म्हणा. पक्का? काही प्रश्न, काही विचारायचं? विचारायचं का? व्हेरी गुड. ए बाळा, ही म्हणते अँग्लो इंडियन म्हणजे काय? लवकर सांग. त्यालाच माहित नाही म्हणा. अँग्लो इंडियन म्हणजे काय असतं रे? एकदम लहानपणी शिकलो होतो आम्ही. कशाला म्हणतात?